जालना शहराच्या चारही दिशांना भंगार दुकानांचे जाळे, भंगार चोरी, अपघात आणि गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्यांना आवर घालण्याची गरज. एकेकाळी बियाणे नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना शहर आता स्टील सिटी म्हणून ओळखली जाते. मात्र या उद्योगाच्या वाढीसोबतच शहराच्या चारही दिशांना रस्त्यालगत उभारलेल्या भंगार दुकानांनी गंभीर प्रश्न निर्माण केलाय. या दुकानांमधून भंगार चोरी, वाहतूक नियमांचं उल्लंघन, अपघाताचा धोका आणि चोरीच्या मालाच्या खरेदी विक्रीचा संशय व्यक्त केला जातोय. महाराष्ट्राच्या विविध भागांमधून स्टील कंपन्यांसाठी भंगार घेऊन येणारे ट्रक जालना शहरात दाखल होण्यापूर्वीच काही चालक किंवा संबंधित व्यक्ती ट्रकमधील 100 ते 200 किलो भंगार रस्त्यालगत असलेल्या भंगार दुकानामध्ये विकत असून या व्यवसायातून भंगार दुकानदारांना दरमहा लाखो रुपयांचा आर्थिक फायदा होत असल्यानं छत्रपती संभाजीनगर रोडवरील टोलनाका परिसरात डझनभर दुकाने थाटले गेलेत. विशेष म्हणजे ट्रकमधील भंगाराचे वजन कमी होऊ नये म्हणून ट्रकमध्ये दगड, माती किंवा पाणी टाकून वजन भरून काढले जात असल्याचा प्रकारही समोर येतोय. या भंगार दुकानांमध्ये केवळ औद्योगिक भंगारच नव्हे तर वीज तारा, लोखंडी ग्रिल, झाकण, शासकीय साहित्य, केबल, मोटार पार्ट्स आणि इतर चोरीचा मालही खरेदी केला जात असल्यानं चोरीच्या घटनांना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन मिळत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या भंगार विक्रीसाठी रस्त्याच्या कडेलाच असलेल्या भंगार दुकानावर भंगार विक्रीसाठी रस्त्यावरच ट्रक उभे करून भंगाराची चढ-उतार करत असल्यानं लगतच असलेल्या टोलनाक्यावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतोय. अचानक थांबणाऱ्या ट्रकांमुळे दुचाकीस्वार आणि इतर वाहन चालकांना अपघाताचा धोका वाढत आहे. रात्रीच्या वेळी ही परिस्थिती अधिक गंभीर बनली असल्यानं या अनधिकृत भंगाराची दुकानं तिथं उभे राहणाऱ्या वाहनांवर व भंगार खरेदी करणाऱ्या दुकानावर महापालिका, आरटीओ, पोलीस, जीएसटी आणि स्टील कंपन्यांनी विभाग लक्ष देईल का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.